नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड. मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. या संदर्भात हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे. मित्रांनो, व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, स्किप करू नका. बघा मित्रांनो, अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे. तर या ठिकाणी तुम्ही प्रस्तावना बघू शकतात. अतिवृष्टी, पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत. केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 30/1/2014 अन्वये अवेली पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राची उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. तसेच दिनांक 22/7/2023 च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस हे नैसर्गिक आपत्तीस घोषित करण्यात आली आहे. तर या ठिकाणी तुम्ही खाली शासन निर्णय बघू शकतात. माही एप्रिल 2026 या कालावधीत राज्यात सातारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 60,49,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. म्हणजे मित्रांनो, या सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी 60,49,000 रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे आणि लवकरच या सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप केली जाणार आहे. तर या ठिकाणी आपण खाली बघू शकतात मित्रांनो, या ठिकाणी शेतकरी संख्या आणि रक्कम पण देण्यात आली आहे. विभाग पुणे विभागातील सातारा जिल्हा कालावधी या ठिकाणी देण्यात आली आहे. एप्रिल 2026. प्रस्तावाच्या दिनांक 13/4/2026. बाधित शेतकरी संख्या 782 शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत दिली जाणार आहे. बाधित क्षेत्र हेक्टर 327.34 आणि मित्रांनो या ठिकाणी निधी देण्यात आली आहे 60,49,000 रुपये या सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप केली जाणार आहे. तर मित्रांनो, कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.